केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा नुकताच 19वा हप्ता वितरित केला आहे। मात्र असे अनेक शेतकरी आहेत की त्यांच्या खात्यात हा हप्ता अद्याप जमा झालेला नाही। जर तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळालेला नसेल तर काळजी करण्याची गरज नाही। आता तुम्ही त्या संबंधी तक्रार नोंदवू शकता आणि हप्ता अडण्यामागची कारणे शोधू शकता। चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दलची सविस्तर माहिती। तर आता आपण पाहूयात पैसे न मिळण्याचे कारण नेमके काय आहे। जमीन पडताळणी पूर्ण नाही। पीएम किसान योजनेच्या नियमानुसार लाभार्थी शेतकऱ्यांच्या जमिनीची पडताळणी केली जाते। जर तुमच्या जमिनीची पडताळणी अद्याप पूर्ण झाली नसेल तर हप्ता थांबवला जाऊ शकतो। यावर उपाय म्हणून तुम्ही महसूल विभाग किंवा तलाठ्याशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे अपडेट करू शकता। ई-केवायसी पूर्ण नाही। या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने सर्व शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे। यासाठी तुम्ही जवळच्या सीएससी सेंटरला भेट देऊन बायोमेट्रिक ई-केवायसी करू शकता अथवा पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर ओटीपी आधारित ई-केवायसी करू शकता। बँक खात्याशी आधार लिंक नाही। जर तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला नसेल तर हप्ता अडकू शकतो। यासाठी तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन बँक खाते आधारशी लिंक करा। तक्रार नोंदवण्याचे पर्याय। जर वरील सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर सरकारने तक्रार नोंदवण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहे। तर तुम्ही टोल फ्री हेल्पलाईन 1800-180-1551 वर कॉल करून तक्रार नोंदवा। याशिवाय तुमची समस्या pmkisan.ict@gov.in या ईमेल पत्त्यावर पाठवू शकता। तसेच स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी देखील संपर्क करू शकता। त्यासाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील कृषी अधिकारी किंवा नोडल अधिकाऱ्यांना भेटून तक्रार करू शकता। तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा।